अरे अरे ओंकार, अहो दादा सावकाश घ्या, सांगितलं ना तुम्हाला मी. ही मुलगी स्वतःहून समोर आली आहे. हिला सगळं खरं काय ते सांगून टाकूया का? मुलगी तशी समजूतदार वाटते. मी शिवाला सत्य सांगू शकत नाही, पण हिला तुम्ही सदाशिव आहात ना? मी काही सांगायच्या आधीच हिला माझ्याबद्दल सगळं कळलं की काय? नाही मी ते हे मला माहिती आहे तुम्ही सदाशिवच आहात, आणि माझं ना तुमच्याकडे खूप महत्वाचं काम आहे. म्हणजे मी शिवाचा खरा बाप आहे हे या मुलीला नक्कीच कळलंय, पण हिने शिवाला माझं सत्य सांगायला नको. त्यापेक्षा मी इथून गेलेलंच बरं. मी जरा घाईत आहे, मी जातो. मला सदाशिव काका प्लीज ऐका. हे बघा, माझं खूप महत्वाचं काम आहे तुमच्याकडे, आणि तुमच्याशिवाय ते काम कुणीच करू शकणार नाही. हे बघ मुली, मी आता काही करू शकत नाही. मला जायचंय, माझ्या घरची माणसं माझी वाट बघत असते. मी येतो. काका काका ऐका ना, कुणाच्या तरी मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे असं समजा. तुम्हाला एखादा मुलगा असेलच ना, त्याच्या आयुष्याचा प्रश्न असता तर तुम्ही काय केलं असतं? जीवाचं राग गेलं असतं ना, का असेच पाठ फिरून पळून गेला असतात? म्हणजे काका हे बघा, असं समजा की तुमचाच मुलगा संकटात आहे. काय बोलतेस तू? हे जो मुलगा संकटात आहे ना, त्याचं नाव आहे शिवा. नानांचा मुलगा, आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही ज्यांच्याकडे गेला होतात ना, त्यांचा मुलगा शिवा. हे पोर माझ्या शिवाचा जीव वाचवण्यासाठी एवढा आटापिटा करतेय. हिला माझ्या शिवाची एवढी काळजी. काका काका मी तुमच्या समोर हात जोडते, प्लीज मला मदत करा. मला माहितीये तुम्हाला प्रश्नकुंडलीची विद्या येते आणि तुम्ही त्यात प्रावीण्य मिळवलंय. मला हे कसं कळलं, कुठून कळलं, हे सगळं मी तुम्हाला नंतर सांगेन, पण प्लीज मला आत्ता मदत करा. असं समजा की एका मोठ्या संकटात सापडलेला मला देवी आदिशक्ती आणि शंभू महादेवाने तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवलाय. काका मी खूप आशेने तुमच्यापर्यंत आले. माझी प्लीज मदत करा, प्लीज. शिवासाठी. पोरी, तू काही काळजी करू नकोस. प्रश्न शिवाचा आहे आणि विषय देवाचा आहे. मी तुला नक्कीच मदत करीन. किती जाळ काढला त्या पोरांनी. कोण होती कोणती माणसं? माझ्या तावडीत घावली असती ना, चांगला झिंगा दाखवला असता त्यास. नाना, अरे शक्तीने लावला ना मलम, आता त्याच्यावर तू परत मलम लावणार तर जखम लगेच भरणार आहे का? अरे तसं नाही, शक्तीला फोन आला म्हणून ती अर्धवट सोडून गेली. शिवा, सगळ्या जखमांना मलम नाही लावला ना तर तुलाच त्रास होईल. अरे ते इन्फेक्शन बिफेक्शन काय म्हणतात ना, ते वाढल. शिवा, वहिनी साहेब तुम्ही? ते मला ना जरा शिवासोबत बोलायचं होतं. बरं ठीक आहे, तुम्ही बोला, मी तुमच्यासाठी चहा आणतो. अहो नको चहा वगैरे. नाही, तुम्हाला कळलं नाही, मला शिवाशी खूप महत्वाचं बोलायचंय. मला जरा 2 मिनिटं देता का? मी जरा त्याच्याशी बोलते. तुम्ही बाहेर थांबलात तर खूप बरं होईल ना. असं काय महत्वाचं बोलायचंय जे तुम्ही माझ्यासमोर बोलू शकत नाही? हे बघा, मला
आहे माझं काहीतरी खूप महत्वाचं काम आहे जे मला फक्त शिवालाच सांगायचंय. तुम्ही थांबा ना प्लीज, 2 मिनिटं बाहेर थांबता का प्लीज? शिवा, ठीक. 2 मिनिटं 2 मिनिटं. हा. शिवा, मी नाना, अरे इथे काय करतोस? मला बोलायचं ना, 2 मिनिटं फक्त महत्वाचं बोलायचंय. तू जा ना बाहेर फिरून वगैरे ये ना. 2 मिनिटं दे ना मला, फक्त 2 मिनिटं. हा ठीक. शिवा, प्रिन्सने इतका सॉलिड प्लॅन बनवलाय ना की लोकांना असं वाटेल की शक्तीने आत्महत्या केली. कुणाला संशय सुद्धा येणार नाही. प्लॅन काय आहे? प्लॅन असा आहे, वहिनी साहेबांनी मला घराबाहेर का धाडलं असेल? त्यांना शिवाशी असं काय बोलायचं होतं जे माझ्या समोर बोलू शकत नाही? मला राहून राहून असं का वाटतंय? शिवाच्या बाबतीत जे काय घडतंय त्यात वहिनी साहेबांचा हात तर नसेल? शक्ती, ही आहे प्रश्नकुंडली. तुझे हात पुढे कर. जा, त्या सूर्याच्या घरात जाऊन उभे राहा. जा शक्ती. ओम कीलम विचित्रद्वारम तेजो विन्यास महाशक्ते उद्धरम रहस्यम.
शक्ती तांदूळ उडव पटकन, तांदूळ वर उडव पटकन, पटकन तांदूळ वर उडव. काका काका त्या केतूतल्या घरातले तांदूळ काळे कसे पडले? याचा अर्थ काय समजायचा? कालकेतू अमावस्या, कालकेतू अमावस्या. या प्रश्नकुंडलीला नेमकं काय म्हणायचंय समजतच नाहीये. थांब, मी पुन्हा एकदा समजून घेण्याचा प्रयत्न करतो. शिवा, शिवा आपल्याला मंदिरात जायचं होतं ना? मग इकडे कुठे आलो आपण? मंदिरात जाऊ नंतर आपण. आधी टेकडीवर जाऊ ना, मस्तपैकी फिरू, सेल्फी बिल्फी काढू आणि मग जाऊ नंतर मंदिरात. हा चल. हे मला माहितीये शिवा, आणि तुझ्या हातून मरण्यासाठीच मी इथे आलीये. शक्ती, शक्ती, शक्ती सोड, आपल्याला कोणीतरी बघेल. शिवा, शिवा, अरे बघत काय बसलायस? अरे मिठी सोड आणि दे तिला दरी ढकलून. शिवा, शिवा! बरोबर जाळ्यात अडकलेस आपल्या हातात. आता तुझी सुटका नाही शक्ती. आज तू संपणार, मरणार. आपण तुला मारणार. या काय केतू अमावस्येच्या मुहूर्तावर तुझ्या मदतीला कोणीच येणार नाही. तुझ्यातली दैवी शक्ती पण काम करणार नाही. बोलव, कोणाला बोलवायचं आहे? ना तुझी आदिशक्ती, ना महादेव, ना तुझी मेलेली मैत्री आई तुला मदत करणार. ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्याच्यासाठीच मला आज माझं आयुष्य मृत्यूला समर्पित करायचंय.
अगदी थोड्याच वेळात त्याच्याच हातून माझ्या आयुष्याचा शेवट होणार आहे. हरकत नाही शिवा, तुझ्यासाठी हे मरण मला मान्य आहे. शक्ती, तुला शेवटचे 2 शब्द बोलायचे नाहीत? हा, बोल, काहीतरी बोल, तुझ्या शिवाशी बोल. हा, बोल ना. ए बोल ना. ए पण शेवटची इच्छा बिच्छा बोलायचं नाही. ती आपण पूर्ण नाही करू शकणार. Let's go down. आपण शक्तीला तरी तर नाही ना ढकलला. शक्ती, 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 तू बाहेर ये. तू बाहेर ये बाळा, तू बाहेर ये. ताबडतोब कुंडलीच्या बाहेर ये. तू पटकन बाहेर ये. हो हो काका काका काका, अहो काका काय करताय तुम्ही? सदाशिव काका, काका काका, अहो काय करताय तुम्ही? तू तुझ्या घरी निघून जा. तू घरी जा. काका मला पहिली सांगा काय झालंय? जे नको व्हायला होतं ते घडणार आहे. तू तुझ्या घरी जा. मी तुला काही सांगू शकत नाही. मी तुला काही सांगू शकत. बघा मी कुठेही जाणार नाही. त्याआधी तुम्ही मला सांगा काय झालंय, काय बघितलं तुम्ही? अभद्र, अघटित घडणार आहे. नाही, मी काही बघितलं नाही. मी तुला काही सांगू शकत नाही. मी जातो. काका
तू जा घरी. काका ऐका तर. तू घरी जा. काका, पुरी काका ऐका ना. काका नाही, काका मला काही ऐकून घ्यायचं नाही. तू जा घरी. काका, मी तुला काही काका. सांगणार नाही. काका थांबा. काका काय झालंय? काका मी तुम्हाला नाही जाऊ देणार. तुम्हाला जे काही दिसलंय ते तुम्हाला मला सांगावंच लागेल. काका काका माझ्या शिवाच्या जीवाचा प्रश्न आहे. प्लीज प्लीज सांगा मला. मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत. काका काहीही करून मला शिवाला त्या मायावी शक्तीच्या जाळ्यातून बाहेर काढायचं आहे आणि त्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे. मी खूप आशेने तुमच्याकडे आले आहे. तुम्हाला काही संकेत मिळालाय का? म्हणजे जे काही असेल ते प्लीज सांगा मला. अभद्र आहे सगळं, सगळं अभद्र आहे. अघटित घडणार आहे. अघटित म्हणजे मी शिवाला त्या मायावी शक्तीच्या जाळ्यातून बाहेर काढू शकणार नाहीये. मी तुला काही सांगणार नाही. काका प्लीज. काका काका तुम्हाला जे काही कळलेलं ते प्लीज मला सांगा. शिवाला वाचवण्यासाठीचा उपाय कितीही खडतर असला तरी तो उपाय मी करेन. तो उपाय मी तुला काहीही झालं तरी सांगू शकत नाही. अरे नाही, मी तुला ते सांगणार नाही. काका अहो काही सांगणार नाही. काका ऐका ना. तुम्ही कुठे चाललात? काका 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 ऐका. काका काका जे काही ते खरं खरं मला सांगा. शक्ती, शिवाला वाचवण्याचा मार्ग खूप धोकादायक आहे. काका कितीही भयंकर असला ना तरी मी ते करीन. तुम्ही फक्त मला सांगा की मी काय करायचंय. माझ्यासाठी माझा शिवा खूप महत्वाचा आहे. गप्प नका बसू काका. प्लीज काहीतरी बोला. शक्ती, शिवाला मायावी शक्तीच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी, त्याचा जीव वाचवण्यासाठी तुला तुझा जीव गमवावा लागेल. काय? मला माझा जीव गमवावा लागेल? हो. जेव्हा त्याच्या हातून तुझा मृत्यू होईल तेव्हाच शिवा या जंजाळातून बाहेर पडू शकेल. परी, तुझं कितीही प्रेम असलं शिवावर तरी स्वतःचं बलिदान देऊ नकोस. एक वेळ तुमचं प्रेम अधुरं राहिलं तरी चालेल, पण शिवासाठी प्रेमाचा सौदा करू नकोस. नाही काका. प्रेमापेक्षा मोठी आणि मौल्यवान गोष्ट या जगात कुठलीच नाही. आणि त्या प्रेमासाठी जर जीव गमवावा लागत असेल तर त्यापेक्षा सौभाग्याची गोष्ट आणखी कुठली? मी तयार आहे. माझ्या शिवासाठी मी जीवानिशी जायला तयार आहे.